मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता थेट मुंबई येथे मराठा समाज धडकणार आहे। या मोर्चात एकाही तरुणाला काठी लागली तर मराठा समाज मुख्यमंत्र्यांसह आमदारांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी हिंगोली येथे दिला। जरांगे पाटील म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी आमची लढाई सुरू आहे। या मागणीसाठी आता राज्यातील सर्व मराठा बांधव मुंबईत धडकणार आहेत। मुंबईमधील नागरिकांना त्रास व्हावा हा आमचा उद्देश नाही। आमच्या आरक्षणाच्या मागणीचा त्यांनाही फायदा होणार आहे। आम्हाला न्याय देणारी मुंबई आहे। प्रत्येक जण न्यायासाठी मुंबईत आंदोलन करतात, त्यानुसारच आमचे आंदोलन आहे। त्यामुळे मुंबईकरांनी आंदोलनासाठी सरकारला दोष द्यावा असेही त्यांनी स्पष्ट केले। राज्यामध्ये मराठा व ओबीसी यांच्यामध्ये वाद पेटवला जात आहे। राज्यातील इतर समाजाने त्यांच्या प्रश्नासाठी मदत मागितली तर त्यांच्या प्रश्नासाठीही आंदोलन करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं। विधानसभा निवडणुकामध्ये आपण कोणालाही पाडा किंवा निवडून आणा असे म्हटले नाही, कारण सत्ताधारी व विरोधक कोणीही आरक्षण देतो असे म्हटले नव्हते। त्यामुळे आम्हाला आरक्षणासाठी संघर्ष करावा लागणार हे स्पष्ट दिसत होते। मात्र मराठा, दलित, मुस्लिम हे समीकरण जोडले असते तर वेगळे चित्र पाहायला मिळाले असते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली।